नमस्कार शेतकरी मित्रांनो नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट आहे। पहा मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रत्येक वर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत असते। तसेच मित्रांनो, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लागू असते। या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 108 कोटी रुपये निधी वितरण करण्यास जी.आर. निर्गमित करून या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे। तेव्हा मित्रांनो, शासन निर्णय काय आहे हे पहा। सन 2023-24 या वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य 3,60,00,000 रुपये अर्थसंकल्पात तरतूद असून त्यापैकी 36 लाख रुपये एवढ्या निधीचे वितरण मागील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आले आहे। तर आता मित्रांनो, नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने 108 कोटी एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थात बिनव्याजी कर्ज योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे। मित्रांनो, या योजनेचे तुम्ही नियमित कर्जदार असाल आणि तुमच्याकडून व्याजाची रक्कम घेतली असेल किंवा व्याजाची रक्कम मिळाली नाही अशा प्रकारची तुमची एखादी तक्रार असेल तर तुमच्या निबंधक कार्यालयामध्ये या संदर्भात तक्रार करू शकता किंवा बँकेकडून सुद्धा याबाबत अधिकची चौकशी करू शकता। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा। धन्यवाद।